जागो, वक्त भी है तुम, होता है आगों में खुदा से मिलन, मेरे भारत में आए हैं भगवन। ओम शांती। मंगळवार दिनांक 13 एप्रिल आपल्या मराठी महिन्यामध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे, कारण गुढीपाडवा हा सण येत आहे आणि बरोबर तो 13 एप्रिललाच आहे। गुढीपाडवा म्हटल्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात, नूतन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचे, समृद्धीचे, सुखाचे आणि आरोग्यदायी, सकारात्मक चिंतनाचे, अशा प्रकारचे भरभराटीचे जाओ। कारण याच दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि या प्रतिपदेला आपण सर्वजण आनंदानं गुढीपाडवा सेलिब्रेट करत असतो, साजरा करत असतो। याच्या पाठीमागे खूप पौराणिक आख्यायिका आहे, परंतु या आख्यायिका ऐकल्यानंतर असं वाटतं की आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जे अनेकानेक सण तयार झाले आपल्या भारत भूमीमध्ये पूर्वजांनी, 365 दिवसापैकी एखादा दिवस असेल की जेव्हा सण नसेल, परंतु मग असं वाटतं की रोजच असे वेगवेगळ्या प्रकारचे ठराविक अंतराने येणारे सण पाहिल्यानंतर असंच सेलिब्रेट करण्याचं कारण काय असावं। ऋतुमानापरत्वे असणारा आहार, व्यवहार आपला सर्वांनी अंगीकार करावा, या दृष्टिकोनातून हे सण आपल्या ऋषीमुनींनी तयार केलेले आहेत आणि याची आपण आजपर्यंत परंपरा चालवत आलेले आहोत। तर एक आख्यायिका सांगतात की याच दिवशी श्री रामचंद्र 14 वर्षाचा आपला वनवास संपवून अयोध्येमध्ये परतलेले होते। रावणाचा नाश झाला होता आणि रावणाला ठार करून अयोध्या, अर्थात ज्या ठिकाणी युद्ध नाही आहे कुठल्याही स्वरूपाचं, अर्थात स्वर्ग, या स्वर्गामध्ये त्यांनी राज्य केलं। म्हणून प्रजा इतकी खुश झाली की त्या प्रजेनं गुढ्या उभ्या केल्या आणि आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांचं, सीतामय्याचं, लक्ष्मणाचं स्वागत जोरदार केलं। आता आपण पाहूया की ही दुनिया पुन्हा येणार आहे का, पूर्वी कधी होती का। 108% भारतभूमी स्वर्गभूमी, आणि या स्वर्गभूमीमध्ये आता आपण साधारण मानवात्मा, देव आत्मा बनून तेव्हा आपण राज्य करत होतो। कारण हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृती आहे, 5000 वर्षाचा इतिहास आहे। आणि याच दिवशी सांगतात की महादेव शिवालाही संकल्प आला नवीन सृष्टी रचना करण्याचा आणि माध्यम बनवले प्रजापिता ब्रह्मा यांना। सांगतात ब्रह्माच्या संकल्पनातून नवीन सृष्टी निर्माण झालेली आहे। नवीन सृष्टी अर्थात ज्या दुनियेमध्ये एक धर्म, एक राज्य, एक भाषा, एक मत, एकता असणारं हे राज्य, ज्या राज्यामध्ये सर्वच जण निरोगी, हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस हा जन्मसिद्ध अधिकार सर्वांनाच प्राप्त होता। ज्या दुनियेमध्ये सुवर्ण अलंकारांनी मढलेले सर्वजण
सोन्याच्या महालामध्ये राहणारे सर्वजण. इतकं समृद्धी असताना भारत देशामध्ये आज सध्या काय अवस्था आहे आपण आम्ही पाहत आहोत. फक्त याच दिवशी गुढी उभा केली की आपण रामराज्यात आलो असं समजलं जातं. परंतु खऱ्या अर्थानं रामराज्य आहे का? खऱ्या अर्थानं श्रीकृष्णाचं राज्य आहे का? लक्ष्मीनारायणांचं राज्य आहे का? सर्वप्रथम जेव्हा आपण आपल्या मनामध्ये हे राज्य क्रिएट करू, त्याचं एक व्हिज्युअलायझेशन आपण तयार करू, त्या पद्धतीनं आपण आपली नैतिक मूल्यांची जडणघडण करत जाऊ आणि स्वतःला संयम आणि नियम, कंट्रोलिंग पॉवर आणि रुलिंग पॉवरच्या आधारे स्वतःला राजाही बनवू शकतो. आणि म्हणून परमपिता परमात्मा शिव सांगतात की स्वराज्य अधिकारी सो विश्वराज्य अधिकारी. जो स्वतःच्या कर्मेंद्रियांच्यावरती राज्य करतो तो विश्वावरती राज्य करतो. मराठीत म्हटलं जातं की मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. मग स्वतःच्या मनाला जिंकण्यासाठी आपण काय करत आहोत? मनोबल वाढवण्यासाठी आपण काय करत आहोत? आपला आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी आपण काय करत आहोत? या दिवशी नवीन सृष्टी रचली म्हटलं जातं. अशी कोणती सृष्टी आहे ज्या ठिकाणी सुख शांती भरपूर आहे, आनंद भरपूर आहे, सेकंद त्योहार आहे. स्पेशली कुठला तरी दिवस पकडून एक त्योहार करण्याची गरज नाही आहे. तर हे लक्ष्मीनारायणांचं राज्य आणण्यासाठीच परमात्म्याने प्रजापिता ब्रह्मा यांना माध्यम बनवून ब्रह्माकुमारी विद्यालयाची स्थापना केली आणि तुम्हा सर्वांनाही जाणीव करून दिली, तू कोण आहेस हे जाणून घे. तू अजर अमर अविनाशी आत्मा आहेस आणि आत्मज्ञान ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे शक्ती आहे, निर्भयतेची शक्ती आहे. आजच्या या करोना काळामध्ये आपण घाबरून न जाता स्वतःला आत्मनिश्चय केला आणि जे जगण्यासाठी लागणारे आपले नियम आहेत त्यांचं तंतोतंत आपण पालन केलं तर खऱ्या अर्थानं रामराज्य आपण निर्माण करू शकतो. तर चला पाहूया आपण थोडंसं आणखीन काय याच्याबद्दल आख्यायिका सांगतात की ज्या वेळेला सुग्रीवाचा भाऊ, हा सुग्रीवचा भाऊ जो आहे तो सुद्धा खूप अत्याचार करत होता. वाली म्हणतात त्याला, आणि जनतेवरती अत्याचार करत होता. त्यावेळेला त्याचा वध करून प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केलं होतं श्रीरामचंद्रांनी याच दिवशी. म्हणून हा दिवस गुढ्या उभ्या करून आनंद व्यक्त करण्यात येतो. तर आपण आपलं नवीन वर्षच नव्हे तर नवीन युग आता येत आहे. कलियुग जात आहे आणि सतयुग येत आहे. ह्याची ही नांदी म्हणजेच गुढीपाडवा आहे. तुम्हाला सर्वप्रथम सर्वांनाच गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा आहेत. ब्रह्माकुमारी विद्यालयाकडून, परमपिता शिव परमात्मा यांच्याकडून. उद्याचा दिवस आपण एक वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करूया. तुम्ही म्हणाल नेहमीप्रमाणे तर करणार आहोत आम्ही. हो, पण थोडंसं नवीनता कोणती आणूया. बाह्य गोष्टींच्यामध्ये आपण काय काय करतो हे सर्वांना माहिती आहे, परंतु आंतरिक गोष्टीमध्ये सुद्धा आपण स्वतःचं परिवर्तन करण्यासाठी अंतःकरणापासून प्रतिज्ञाबद्ध होऊया. तर या दिवशी आपण आपल्या घराच्या बरोबर प्रवेशद्वाराच्या बरोबर उजव्या बाजूला एक जागा मुकरर करतो ज्या ठिकाणी विशेष तुळशी वृंदावन आहे. आणि अशा पवित्र ठिकाणी आपण त्या जागेमध्ये स्वच्छ ती जागा करून तिथे पाट ठेवतो, रांगोळी काढतो, पाट ठेवतो. त्या पाटावरती सुद्धा कुंकू आणि आपण स्वस्तिक काढतो आणि स्वस्तिक काढून त्याच्यावरती तांदूळ वाहतो, फुलं वाहतो आणि मग त्याच्यावरती गुढी आपण उभा करतो. गुढी म्हणजे ही बांबूची मोठीची मोठी असणारी काठी, विशेष करून किमान 7 फूट तरी असावी असं म्हटलं गेलं शास्त्रांमध्ये. आता 7च हा आकडा का बरं? सर्वांनाच आश्चर्य वाटत असेल की 7च फूट का? त्यापेक्षा जास्त मोठी असावी का, नसावी का? प्रत्येकाचे आपले आपले प्रश्न आहेत. परंतु जेवढी उंच काठी असेल तेवढं आनंद भरपूर आहे असं सांगतात, उत्साह आम्हाला भरपूर आहे.
तर काठीबरोबर आमचा उत्साहसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे का? उंच काठीसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, परंतु आमचं आरोग्य पण वाढत आहे का? उंच काठीबरोबर आमच्या मनाची स्थितीसुद्धा, अवस्थासुद्धा उंच होत आहे का? आमचा दृष्टिकोन सर्वांच्याकडे बघण्याचा उंच होत आहे का? त्यासाठी म्हटलं गेलेलं आहे, ऊंचा तेरा नाम है, ऊंचा तेरा धाम है, ऊंचा तेरा काम है. हे प्रभू, तुझं कार्य उंच आहे, तुझं राहण्याचं ठिकाणही उंच आहे आणि त्याचं कर्तव्यसुद्धा उंच आहे. नाव तर उंच आहेच आहे. सत्यम शिवम सुंदरम. परमपिता परमात्मा सांगतात की बांबू अर्थात मजबूत आहे, मजबूतीची ही काठी आहे. तर आपल्या स्वतःच्या मनालासुद्धा तेवढंच आपण स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. आणि खाली पाठ हे एक आसनाचं प्रतीक आहे. परमात्मा सांगतात की बच्चे, रोज तुम्ही एक आसन घ्या, अर्थात स्वमान घ्या. आजपर्यंत दुनियेकडून आम्ही स्वमान किंवा दुनियेकडून मान पाण्याची अपेक्षा करत आलो. यांनी मला मान दिला पाहिजे, त्यांनी दिला पाहिजे. परंतु आपण स्वतःला किती मान देतो. आणि या विद्यालयामध्ये ना आमचा स्वतःचा हा अनुभव आहे. जेव्हा जेव्हा काही असे प्रॉब्लेम्स आले आमच्या लाईफमध्ये, अशा ह्या सोमानांचा आम्ही अभ्यास केला. एक मी म्हणेन की एक प्रकारे हे मेडिसिन आहे आमच्यासाठी. आजारावरती जेव्हा आपण मेडिसिन घेतो, मग त्याच्यामध्ये इंजेक्टेबल असेल किंवा टॅबलेट्स असतील, सलाईन असेल, नाही का, तर अशा प्रकारे हे जे सोमान आहेत हे सुद्धा आम्हाला खूप शक्तिशाली बनवतात. जसं आता समजा तुम्ही एकटे आहात, तर त्यावेळेला मी एक आत्मा मास्टर सर्वशक्तिवान आहे आणि 1000 भुजावाला भगवान मेरे साथ है. मी परमेश्वराबरोबर कंबाईंड आहे. आय एम अ कंबाईंड. हे जे सोमान आहे याचा इतका प्रभाव पडतो की एक शिवशक्ती बनून आपण राहू शकतो आणि भीती जो आहे प्रकार तो आपल्या मनातून निघून जातो. अनेक प्रकारे आजारी कोणी असेल तर मी प्रकृतीची आत्मा आहे. प्रकृतीवरती मी ह्या विजय मिळवलेला आहे आणि ही परिस्थिती आलेली ही निघून जाईल. 1-2-4 दिवस या शरीराला मला विश्रांती द्यावी लागेल. मेडिसिन वेळच्या वेळी घ्यावे लागतील. आहार नीट घ्यावा लागेल आणि छान होईल हे शरीर. अशा प्रकारे ज्यावेळेला आपण व्हायब्रेशन देत राहतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने स्वमान काम करत राहतं आपलं. तर भगवंतांनी दिलेला हा मान आहे आपल्याला. कधी एखादा म्हणेल की मी खूप गरीब आहे, थोडा अभ्यास करून बघा ना. मी पद्म पती आहे, पदमपती आहे. आय एम रिचेस्ट इन दी वर्ल्ड. मी धनवान आहे, मी मूल्यवान आहे, चरित्रवान आहे. तर या तुम्ही म्हणाल या विचाराने असं होतं का? प्रॅक्टिकली आमचे लाखो बंधू भगिनींचे हे अनुभव आहेत प्रॅक्टिकली. तर पाठ हे आसनाचं प्रतीक आहे. कोणी व्यक्ती आली तर आपण पाटावर बसवायचो. पूर्वी अशीच पद्धत होती. आता पाठ गेले, आता चेअर्स आलेले आहेत. तर पाटावर बसण्यासाठी मांडी घालून खाली बसावं लागतं. आजकाल काय शरीर साथ देत नाही आहे, मांडी घालून नीट बसता येत नाही, खुर्चीवरही आहे, नाही का. तर आसन हे स्वतःला आपण मान देण्याचं हे प्रतीक आहे. आणि स्वस्तिक याचा अर्थ आहे स्वतःचं अस्तित्व जाणून घेणं. जसं 4 युग सांगितले, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. कलियुगाचा आता अंत आहे आणि सतयुगाची सुरुवात आहे. याच्यामधला काळ म्हणजे संगमयुग. आणि या संगमयुगामध्ये परमात्मा शिव येऊन तुम्हा सर्वांना कलियुगातले जे काही संस्कार आहेत आपले पुराणे, रावणाचे संस्कार, ते नष्ट करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. आणि श्रीरामाचे संस्कार, श्रीकृष्णाचे संस्कार धारण करण्यासाठी आपल्याला शक्ती देत आहेत राजयोगाच्या आधारे. आणि म्हणून बांधवांना मी रिक्वेस्ट करते की जरूर आपण राजयोगाचा अभ्यास 10 मिनटं 15 मिनटं अवश्य करावा. उंच काठीबरोबर आपली वाणीसुद्धा आपण छान ठेवूया, उंच ठेवूया. आणि त्या दिवशी आपण काय करतो, नवीन वस्त्र त्या गुढीला घालतो ना. तर सतयुगामध्ये वस्त्रसुद्धा असं सांगतात की देवता एकदा एक वस्त्र घातलं की पुन्हा अगदी 15 मिनिटांनी समजा बाहेर फिरायला जायचं, त्यावेळेचं वस्त्र त्यांचं वेगळं असेल. समजा कॉलेजला निघालेले आहे त्यावेळेचं वस्त्र त्यांचं वेगळं असेल. म्हणजे अफाट संपत्ती, अफाट धन दौलत आहे. तर नवीन वस्त्र अर्थात नवीन संकल्प आपण धारण करूया. शरीर तर वस्त्र आहेच, जे आज आपण घेतलेलं आहे उद्या आपल्याला टाकून द्यावं लागेल. पुन्हा नवीन वस्त्र धारण करावं लागेल, ज्याला आपण जन्म म्हणतो. वस्त्र सोडलं मृत्यू म्हणतो आपण. एवढं आपल्याला हा अभ्यास आपण वाढवला पाहिजे. तर नवीन वस्त्र धारण करतो अर्थात नवीन युग आलेला आहे, सतयुग आलेला आहे, सुवर्ण युग आलेला आहे, सत्याचं युग आहे.
दुसरी गोष्ट आपण बघतो की तांब्या किंवा एखादं गडू घेऊन आपण तो असा पालथा घालतो त्याच्यावरती, तो पण स्वच्छ असतो आणि कुंकवाने त्याला आपण सुशोभित करतो. तर आपल्याला जो काही अहंकार असेल तो अहंकार आपल्याला काढून टाकावा लागेल, नम्रता धारण करावी लागेल, विनम्र व्हावं लागेल. कारण जेवढी नम्रता आपल्यामध्ये येईल ना तेवढे सगळेच गुण आपल्याला साजेसे दिसतील. नम्रता नसेल तर आपण म्हणतो ना कितीतरी व्यक्ती ही छान आहे पण नम्रता नाही आहे यांच्यामध्ये. तर मोठ्यांच्या पुढे जसं नम्र होतो तसं लहानांच्या पुढे सुद्धा निरागस भावनेनं नम्रतेचा गुण जो आहे तो आपल्याला पुढंच घेऊन जाईल, पाठीमागं आणणार नाही. त्या दिवशी आपण कडुलिंबाची एक ढापी म्हणा किंवा एक छोटेसे डहाळा असेल तो लावतो तिथे. तर तो लावण्यासाठीच आहे का? तर कडुलिंब जर डहाळे असेल तर आपण सुद्धा घरामध्ये लावले ना डाससुद्धा येणार नाहीत पहा, किंवा जे कीटक आहेत ते पण नष्ट होतील. मग बाहेरचे कीटक नष्ट होत असतील तर पोटातले शरीरातले कीटक 100% नष्ट होणार आहेत. आणि आपल्या रक्ताचं शुद्धीकरण करण्याचं काम हे कडुलिंब करत असतं. आहे भले कडू, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय ह्या 6 रसामधला हा जो तिक्त म्हणजे कडू प्रकारचा हा जो गुणधर्म आहे या कडुलिंबाचा तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर या कडुलिंबामुळे डायबिटीससुद्धा कंट्रोलमध्ये येतो आहे. कडुलिंब आणि ज्याला ॲलोवेरा म्हणतो आपण, हे दोन्ही आपण ज्या वेळेला एकत्र घेऊन त्याची पेस्टसुद्धा चेहऱ्याला लावली किंवा ज्या ज्या ठिकाणी त्वचा रोग आहे तिथे लावली तरीसुद्धा ते रोग नष्ट होतात. कडुलिंबाची पानं जर आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा घालून आपण आंघोळ केली तरीसुद्धा त्वचा रोग निघून जातील. बहुआयामी असणारं, बहुउपयोगी असणारा हा कडुलिंब त्या दिवशी खाल्ला जातो गुळात घालून. तर गुळ पण उष्ण आहे आणि कडुलिंब म्हणजे आपल्या आत्तापर्यंतच्या ह्या ऋतुमाना परत्वे थंडीमध्ये साठलेली जी उष्णता आहे तर ती बाहेर काढण्याचं काम हे कडुलिंब करत राहतं. आणि म्हणून एक दिवस कडुलिंब खायला पाहिजे असं काही नाही आहे. 1-2 पानं खाताना सुद्धा कसतरीच होते, कडू होते, परंतु ते शरीराला चांगलं आहे. काहीतरी कडुलिंबाचा रस पण घेतात. तर अतिशय गुणकारी शरीराला असणारा हा कडुलिंब आहे. भले कडुलिंब खातोय आपण, पण कडू बोलणं, कटुवाचन हे आपण त्या दिवशी नव्हे आपल्या लाईफमध्येच आपण काढून टाकूया. दुसरी गोष्ट आहे की त्या दिवशी आपण साखरेच्या काही पदार्थांची माळ पण लावतो. तर साखर तशी बघितली तर शरीराला घातकच आहे. 5 व्हाईट पॉयझन म्हणते ही साखर मोडते. साखर अर्थात गोडवा, ती साखर आपले आहार बंद करून किंवा कमी करून आपण आपल्या वाणीमध्ये गोडवा जर आपण उत्पन्न केला त्याच्यासाठी मेडिटेशन आहे. जेवढा आपण परमपिता परमात्मा जो प्रेमाचा सागर आहे, शांतीचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, त्याच्याशी आपण जेवढं तादात्म्य पावतो तेवढी त्याची आपण आठवण करत चालतो तेवढा स्वीटनेस जो आहे तो आपल्यामध्ये आपल्या व्यवहारामध्ये यायला सुरुवात होतो. तर अशा प्रकारे या दिवशी आपण हा सण साजरा करून आपल्या घरामध्ये विशेष करून घराच्या बाहेर ही जी गुढी आहे उभी करणार आहोत आणि सायंकाळी पुन्हा गुढी काढणार आहोत. तर आम्हाला असं वाटतं की ह्या दिवशी तरी किमान किंवा इथून पुढे इथल्या आपल्या लाईफमध्ये आपल्या आनंदाची गुढी, सत्कर्माची गुढी, पावित्र्याची गुढी ही अशीच वाढत जाऊ दे. 3.5 मुहूर्तापैकी हा मुहूर्त आहे गुढीपाडव्याचा. मग त्या दिवशी सोनं नाणं खरेदी करायला आमच्या माता मात्र अगदी तयार असतात. पाडव्याला काहीतरी सोनं पाहिजे आहे. खरं सोन्याच्या दुनियेत जायचं आहे आपल्याला. सोन्यासारखं शुद्धी, सोन्यासारखी पावित्र्य, मांगल्य जे आहे तर ते आपल्या जीवनामध्ये यावं हीच एक अपेक्षा आहे ना. तर विशेष करून आम्ही सर्वजण मिळून सेलिब्रेट करूया आणि नवीन वर्षच नव्हे, नवीन युग, स्वर्ग या धर्तीवर आणण्यासाठी आपण सर्वजण ईश्वर पिता, परमपिता परमात्म्याला स्वतःमध्ये परिवर्तन करून स्वतःचं जीवन अनमोल घडवून डायमंड बनवून आपण या कार्याला मदत करूया. तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांनाच गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा.